महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आपण काल आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. काल आपण प्रास्ताविक पाहतोय. घटक सुरू होण्यापूर्वी काय घडलं, इतिहास म्हणजे नक्की काय, इतिहासाचे फायदे काय, ही प्रस्तावना बघणं गरजेचं आहे. काल आपण पाहिलं, पूर्वी भारत आणि युरोपियन राष्ट्रांचा व्यापार चालत होता. तो कसा चालत होता, कोणत्या पदार्थांचा चालत होता, हे आपण सुरू केलेलं होतं. मित्रांनो, आता या कालच्या झालेल्या लेक्चरवर मी काही प्रश्न तुम्हाला परत आठवण करून देतो. प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये 10-15 प्रश्न असतातच. आता ते प्रश्न कोणते, काल झालेल्या व्हिडिओमध्ये कोणते प्रश्न येणार आणि परीक्षेला विचारले जाणार. आता साधा प्रश्न बघा, नक्की इतिहास माणसाला घडवतो, इतिहासानं माणूस घडतो. ज्या व्यक्तीला इतिहास माहिती असतो त्याची प्रगती होते. मित्रांनो, त्या इतिहासाला आपण हिस्ट्री म्हणतो. मग हिस्ट्री हा शब्द कुठून आला, कोणत्या भाषेतला आहे, हा प्रश्न परीक्षेला विचारला. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे आणि ग्रीक इतिहासकार हेरोडोटस याने वापरलेला आहे. या हेरोडोटस इतिहासकाराने एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्रीज. द हिस्ट्रीज हा ग्रंथ त्यानं लिहिला होता आणि त्याने आपल्या ग्रंथाला हिस्ट्री हे नाव दिलं. आणि मग आता आपण सहज शब्द वापरतो हिस्ट्री. हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, सर्वांनी लक्षात ठेवायचं. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. हेरोडोटस या इतिहासकारानं वापरलेला आहे. हेरोडोटस याने द हिस्ट्रीज हा ग्रंथ लिहिलेला होता आणि त्या ग्रंथाला ते नाव दिलेलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भारत आणि युरोपियन राष्ट्र यांच्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा व्यापार चालत होता. मसाल्याचे पदार्थ, धातू, मौल्यवान धातू, रेशीम, कापूस, चहा, साखर, अशा अनेक पदार्थांचा व्यापार चालत होता. तेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जो भारत आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये जो खुसकीच्या मार्गाने व्यापार चालत होता, तो कोणत्या शहरातून चालत होता? कॉन्स्टँटिनोपल शहरामधून हा व्यापार चालू होता. परंतु 1453 मध्ये ते शहर तुर्कांनी जिंकलं आणि यांचा व्यापाराचा खुसकीचा मार्ग बंद झाला. 1453 ते शहर तुर्कांच्या ताब्यात गेलं आणि त्यांनी व्यापाराला बंदी घातली. त्यामुळे खुसकीचा मार्ग बंद झालेला आहे. हे कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय, परंतु परीक्षेला प्रश्न विचारला जातो, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर खुसकीचा मार्ग बंद झाल्यानंतर समुद्रमार्गानं मार्ग शोधण्याचं काम सुरू झालं आणि समुद्रामधून भारताकडे येण्याचा मार्ग शोधण्याचं काम सुरू झालं. पहिल्या दर्यावर्दी भारताच्या शोधार्थ निघालेला पहिला दर्यावर्दी कोण? कोलंबस हा भारताच्या शोधार्थ समुद्रमार्गाने पहिल्यांदा निघालेला होता. परंतु भारताचा शोध त्याला लागलेला नाही. त्याचं जहाज अमेरिकेच्या वेस्ट इंडिज बेटावर उतरलं आणि भारताचा शोध लागण्याऐवजी अमेरिकेच्या वेस्ट इंडिज बेटांचा शोध त्याच्याकडून लागलेला आहे. त्यामुळे त्याला भारत काही सापडलेला नाही. मित्रांनो,
पोर्तुगीजांचा वास्को द गामा समुद्र मार्गाने भारताकडे निघाला. त्याच्या जहाजाची दिशा चुकली नाही. तो बरोबर केरळ राज्यामध्ये 1498 मध्ये कालिकत बंदरामध्ये बरोबर उतरला. 1498 केरळ राज्यामध्ये कालिकत बंदरामध्ये उतरला. त्या ठिकाणी असणाऱ्या झामोरीन राजानं त्याचं स्वागत केलं. हे चारही प्रश्न परीक्षेला विचारले जातात. पोर्तुगीजांचा वास्को द गामा कोणत्या बंदरामध्ये उतरला? केरळ राज्यामध्ये कालिकत बंदरामध्ये उतरला. पहिल्यांदा वास्को द गामा कोणत्या राज्यामध्ये गेला? केरळ राज्यामध्ये गेला. किती साली गेला? 1498. कोणत्या राजाने त्याचे स्वागत केले? झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले. मित्रांनो, छोटे छोटे प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारले जातात, म्हणून मी तुम्हाला ते रिपिटेशन करतोय. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला कल्पना दिली होती की आपल्या इतिहासाचे 3 भाग, 3 कालखंड. एक प्राचीन भारताचा इतिहास, 2 मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि 3 आधुनिक भारताचा इतिहास. आता मला सांगा, सुलतानशाही, घराणेशाही, मुघलशाही कोणत्या कालखंडामध्ये? मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये. आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास कोणत्या कालखंडामध्ये येतो? मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं हा कालखंड कोणता? आधुनिक भारताचा इतिहास. मित्रांनो, हे छोटे मोठे प्रश्न आपल्याला विचारले जातात. एवढंच काय, पण बाबराचा मुलगा कोण हाही प्रश्न विचारला जातो, हुमायून. तेव्हा काल झालेल्या याच्या व्हिडिओमधले काही महत्त्वाचे प्रश्न परत मी तुमच्या कानावर टाकलेले आहेत. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, झालेल्या भागाचे प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं. मी पाठ करेन, मी नंतर वाचेन, नंतर मी बघेन, माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, आयडियल बुक डेपोतनं ट्रकभर पुस्तकं आणलेत, मग मी ऑटोमॅटिक पोलीस होईल, ही सगळी संकल्पना चुकीची आहे. जे चाललेलं आहे ते रेग्युलर बघणं गरजेचं आहे. रेग्युलर आणि सातत्य असणं गरजेचं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता पुढचा भाग. मित्रांनो, आता आपण पाहिलं समुद्र मार्गाने वास्को द गामा केरळ राज्यामध्ये पोहोचला. केरळ राज्यामध्ये आल्याबरोबर झामोरीन राजानं त्याचं स्वागत केलं. मग मला सांगा, तिथला असणारा झामोरीन राजा यानं त्याला व्यापाराच्या सवलती दिल्या असतील की नसतील? दिल्या. पोर्तुगीजांचा व्यापार सुरू झाला. व्यापार करता करता गोव्याकडे लक्ष गेलं. गोवा पूर्वी आदिलशहाच्या ताब्यात होता. आदिलशहा आठवत असेल, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आदिलशाहीच्या दरबारामध्ये सुद्धा मातब्बर सरदार होते. अगोदर निजामशाहीमध्ये होते. निजामशाहीला आदिलशाहीने संपवलं आणि नंतर मग शहाजी राजेंना आदिलशाहीमध्ये मातब्बर सरदार म्हणून घेतलं. त्या आदिलशाहीच्या ताब्यामध्ये गोवा होता. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला. गोवा हे छोटंसं बेट आहे. गोव्यावर प्रश्न विचारला जातो. आपलं पर्यटन स्थळ गोवा आहे. गोव्याला लोक पर्यटन करण्यासाठी जातात. तुम्ही सुद्धा जाणारच. एकदा तुमचं लग्न झालं की गोवा गाठलाच तुम्ही. लक्षात ठेवा, मला माहिती आहे. तो गोवा. एक प्रश्न आणखी विचारला जातो, भारतातलं सर्वात छोटं राज्य कोणतं? तर गोवा. मित्रांनो, हा गोवा पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी आपली सत्ता केंद्र स्थापन केलं. पोर्तुगीजांचं सत्ता केंद्र कोणतं विचारलं प्रश्न, तर गोवा. या भारतामध्ये तुम्हाला कल्पना आहे, इंग्लंडवरून इंग्रज आले, हॉलंडवरून डच आले, फ्रान्सवरून फ्रेंच आले, पोर्तुगालवरून पोर्तुगीज आले. इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
मध्ये केली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602 मध्ये केली आणि हॉलंडमधल्या डच आणि युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1605 मध्ये केली. भारतामध्ये सगळेच आले. इंग्लंडवरून इंग्रज आले, हॉलंडवरून डच आले, फ्रान्सवरून फ्रेंच आले, पोर्तुगालवरून पोर्तुगीज आले. भारतामध्ये व्यापार करू लागले, पैसा मिळू लागला. भारतामध्ये प्रचंड व्यापार होऊ लागला. इंग्रजांची पहिली वकार सुरत शहरामध्ये, सुरत गुजरातमध्ये, सुरत शहरामध्ये इंग्रजांनी पहिली वकार स्थापन केली. हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. इंग्रजांची पहिली वकार सुरत शहरामध्ये. मित्रांनो, या सर्व लोकांनी भारतामध्ये प्रचंड व्यापार केला. मुंबई, मद्रास, कलकत्ता, कोचीन, कन्नानूर, विशाखापट्टणम या ठिकाणी त्यांनी आपल्या व्यापाराच्या वाखारी स्थापन केल्या. प्रचंड पैसा मिळाला आणि पैसा मिळाला की माणसाला अक्कल सुचते. पैसा वाईट आहे, पैसा माणसाला बिघडवतो, माणसाला घमेंड चढते. इंग्रजांना तेच झालं. प्रचंड पैसा मिळवला. मुंबई, मद्रास, कलकत्ता, कोचीन, कन्नानूर, विशाखापट्टणम, सुरत या ठिकाणी व्यापाराच्या वखारी स्थापन केल्यानंतर व्यापाराच्या वखारीचं संरक्षण करण्यासाठी इंग्रजांनी सैन्य निर्माण केलं. सैन्य म्हटलं की शस्त्र आलं आणि हळूहळू त्यांनी आपलं कंट्रोल वाढवलं. व्यापाराच्या निमित्तानं आलेले इंग्रज तराजू घेऊन हातात आले. भारतामध्ये आल्यानंतर तराजू मोडला आणि तराजूची तलवार केली आणि या भारतावर इंग्रजांनी सत्ता निर्माण करण्याचं काम सुरू केलं. मित्रांनो, मराठीत म्हण आहे, बामणाला दिली वसरी, हळूहळू हातपाय बसले. लक्षात ठेवा, व्यापाराच्या निमित्तानं आले आणि सत्ताधीश बनले. 180 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये इंग्रजांनी आपल्याला ठेवलं. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी आपलं बस्तान कसं बसवलं हे थोडक्यात ऐका. मित्रांनो, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत भारतामधला कारभार चालू होता आणि या कारभारावर नियंत्रण करण्यासाठी इंग्लंडवरून गव्हर्नर जनरलची नेमणूक होत होती. भारतामध्ये अनेक गव्हर्नर जनरल आले. लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड मेयो अनेक गव्हर्नर जनरल आले आणि त्यापैकी लॉर्ड डलहौसी दोनदा गव्हर्नर जनरल झालेला आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये भारतामध्ये फार मोठी प्रगती झाली. भारतामध्ये रेल्वे आली, पोस्ट आलं, तारायंत्र आलं. कोणाच्या काळात? लॉर्ड डलहौसीच्या काळात. प्रश्न परीक्षेला विचारलाच जातो. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे आली. रेल्वे तुम्हाला बसण्यासाठी आणली. चला चला चला, भारतीय लोकांना रेल्वेमध्ये बसण्यासाठी रेल्वे घेऊन जाऊया. मित्रांनो, नाही, स्वार्थासाठी रेल्वे आली. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. भारतामधून कच्चा माल इंग्लंडला जाऊ लागला आणि इंग्लंडमध्ये तयार झालेला माल भारताच्या बाजारपेठेमध्ये येऊ लागला. त्या काळामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये एक सुद्धा कारखाना काढला नाही. सगळे कारखाने इंग्लंडमध्ये निघाले आणि भारतातून कच्चा माल मात्र इंग्लंडला जाऊ लागला आणि तयार झालेला पक्का माल भारताच्या बाजारपेठेमध्ये येऊ लागला. मित्रांनो, काय त्यावेळेला भारतीयांची अवस्था झाली. आपले भारतीय लोक हातमागावर कापड तयार करून बाजारात विकत होते. मला सांगा, यंत्रावर तयार झालेला माल, सुपेरियर कापड लोक विकत घेणार? हातमागावर तयार झालेलं जाडं भरडं कापड कोण घेणार? आणि त्यामुळे इंग्रजांचा व्यापार होऊ लागला, पैसा मिळू लागला आणि भारतीय लोक अन्ना वाचून उपाशी मिळू लागले. इंग्रजांची औद्योगिक क्रांती आपल्याला नडलेली आहे. ही अवस्था बिकट झाली. अशा प्रकारे भारतामध्ये भारतीयांची दयनीय अवस्था झाली. मित्रांनो, त्या काळामध्ये भारतामध्ये अनेक संस्थानं होती.
सातारचं संस्थान, अवधचं संस्थान, वेगवेगळी संस्थानं होती. प्रत्येक संस्थानिकांचा राजा, संस्थानाचा राजा वेगळा होता. आणि त्यावेळेला इंग्रजांनी संस्थान खालसा करण्याचं धोरण पुढे आणलं. लॉर्ड डलहौसी हा साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा माणूस होता. त्यानं संस्थान खालसा करण्याचा सपाटा सुरू केला. दत्तक वारस नामंजूर, दत्तक वारस नामंजूर या सदराखाली त्याने भारतामधले अनेक संस्थान खालसा करून इंग्रजी साम्राज्याला जोडले. आता दत्तक वारस नामंजूर म्हणजे काय? समजा मी एका संस्थानाचा राजा आहे. मी राजा आहे तिथला, मला मुलबाळ नाही. मी मेल्यानंतर मला माझा कारभार चालवायला मला मुलगा नाही. अशा वेळेला मी दत्तक मुलगा घेतलेला होता आणि मी मेल्यानंतर तो राज्यकारभार बघणार. लॉर्ड डलहौसी माझ्याकडे आला. मला म्हणाला, हे संस्थान कुणाचं आहे? माझंच आहे. या संस्थान तुम्ही गेल्यानंतर हे संस्थान कोण चालवणार? मी म्हटलं, मी दत्तक घेतलेला मुलगा चालवणार. त्यावेळेला लॉर्ड डलहौसी म्हणाला, दत्तक तुम्ही कुणाला विचारून घेतलं? मुलगा दत्तक घेताना तुम्ही आम्हाला विचारलं होतं का? नाही. आम्ही कोण आहे तुम्हाला कल्पना आहे का? नाही. आम्ही या भारतामध्ये आमचं अधिराज्य आहे. आम्ही इंग्रज आहोत. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही दत्तक काय घेतलं? अच्छा, आज तुमचं संस्थान खालसा होत आहे. आजपासून तुम्ही संस्थानिक नाही. हे तुमचं सगळं संस्थान इंग्रजी साम्राज्याला जोडलं जाणार. आणि अशाच परिस्थितीमध्ये इंग्रजांनी सातारचं संस्थान, अवधचं संस्थान, नवाबाचं संस्थान सगळं इंग्रजी साम्राज्याला जोडलं. मित्रांनो, जबरदस्तीनं का होईना संस्थानं जोडली. प्रश्न परीक्षेचा आहे. कोणत्या कारणास्तव लॉर्ड डलहौसीने संस्थानं इंग्रजी साम्राज्याला जोडली? दत्तक वारस नामंजूर. मित्रांनो, हळूहळू इंग्रजांची सत्ता भारतात वाढू लागली. बस्तान बसू लागलं. इंग्रजांची ताकद वाढली. इंग्रजांना विरोध करणारा माणूस राहिला नाही. वांदिओच्या लढाईमध्ये फ्रेंचांचा पूर्ण पराभव इंग्रजांनी केला. इंग्रजांचं सामर्थ्य वाढलं, इंग्रजांची ताकद वाढत गेली. भारतीय लोक निमूटपणे सहन करत होते. सहन करण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. 1757 प्लासीची लढाई. बंगालचा नवाब सिराज उद्धवला आणि इंग्रज भारतामध्ये सुजलाम सुफलाम असणारा बंगाल प्रांत सिराज उद्धवला राज्य करत होता. इंग्रजांनी सिराज उद्धवल्याबरोबर युद्ध केलं. 1757 प्लासीची लढाई. या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि सिराज उद्धवल्याचा पराभव झाला. भारतातला पहिला मोठा विजय इंग्रजांना मिळाला. इंग्रजांना आनंदाचं उधाण आलं. मित्रांनो, बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांचा पाया पक्का झाला. इंग्रजांनी पाया रोवला बंगाल प्रांतामध्ये. 1764 बक्सारची लढाई झाली. बक्सारची लढाई 1764 मध्ये मीर कासिम आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली. यामध्ये सुद्धा इंग्रजांचा विजय झाला, मीर कासिमचा पराभव झाला. आणि मित्रांनो, बक्सारच्या लढाईने भारतामधल्या इंग्रजांचा बंगालमधील पाया पक्का झाला. आता इंग्रजांना हलवण्याची ताकद कुणाच्यातच राहिली नाही. संपूर्ण भारत इंग्रजांच्या एक छत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न इंग्रजांचा सपाटा सुरू होता. अशा पद्धतीने इंग्रजांनी भारतामध्ये आपल्या स्वतःचं बस्तान हळूहळू पक्का केलेला. मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल, त्यावेळेला इंग्रजांना आपल्या भारतीयांनी विरोध केला की नाही? केला.
विरोध केला. संताळांचा उठाव झाला, पाळेकरांचा उठाव झाला, उमाजी नाईकाचा बंड झालं, गायकवाडांचा उठाव झाला. सगळ्यांनी उठाव केला. पण सगळे उठाव इंग्रजांनी स्वतःच्या ताकदीनिशी मोडून काढले. मोठ्या शक्तीपुढे छोटी शक्ती काय करणार? सगळे उठाव, छोटे मोठे उठाव काढून टाकले, मोडून टाकले. भारतीयांना काय करावं कळेना. इंग्रजांची सत्ता दिवसेंदिवस वाढत होती. अन्याय, अत्याचार, जुलूम वाढत होता. फोडानी झोडानी तिचा अवलंब केला जात होता. काय करायचं? भारतीयांनी काहीतरी करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, भारतीयांनी आता एकच निर्णय घेतला. ज्याप्रमाणे 1942 मध्ये महात्मा गांधींनी लोकांना संदेश दिला होता, करेंगे या मरेंगे, करा किंवा मरा, तसा भारतीयांनी निर्णय घेतला. मेलो तरी चालेल, परंतु आता आपण गप्पा बसून चालणार नाही. इंग्रजांची सत्ता मोडून काढली पाहिजे. आणि म्हणून 1857चा उठाव झाला. इतिहासामधला, आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1857च्या उठावाला फार महत्त्व आहे. प्रश्न 2-3 विचारले जातात. 1857चा उठाव मित्रांनो, याला स्वातंत्र्य समर म्हणतात, याला शिपायाचं बंड म्हणतात. वीदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी याला स्वातंत्र्य समर म्हटलेला आहे. स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी दिलेला लढा म्हणजे स्वातंत्र्य समर. 1857चा उठाव. सगळ्या भारतीयांनी एकजुटीनं निर्णय घेतला. या भारतातून इंग्रजी सत्ता कायमची हकलून दिली पाहिजे, आपला भारत स्वतंत्र केला पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला होतीच. मित्रांनो, सर्व भारतीयांनी 31 मे 1857, तारखा लक्षात ठेवा, परीक्षेला विचारल्या जातात. 31 मे 1857 उठावाची नियोजित तारीख. 31 मेला सर्वांनी सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची, हातामध्ये तलवार घ्यायची आणि आपल्या गावामध्ये, आपल्या चौकामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या विभागामध्ये एखादा इंग्रज अधिकारी दिसला तर तलवारीने त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे. भारतामध्ये इंग्रज औषधाला देखील राहिला नाही पाहिजे. आणि म्हणून 31 मे 1857 उठावाची नियोजित तारीख ठरली आणि भारतीय लोक कामाला लागले. बघतोच तुमच्याकडे. 31 मे 1857 या दिवशी तुला मी जिवंत ठेवणार नाही, ही भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. मित्रांनो, तारीख ठरली, उठावाची तारीख ठरली, परंतु इंग्रजांचा अन्याय, अत्याचार, जुलूम थांबलेला नव्हता. संस्थानिकांची संस्थाने काढून घेतली, जमीनदारांच्या जमिनी काढून घेतल्या. समजा मला 50 एकर जमीन आहे आणि मला मूलबाळ नाही, तर मी काय केलं असतं, माझी जमीन माझ्या पुतण्यांच्या नावावर केली असती. पण नाही, तुम्हाला मूलबाळ नाही, तुमची जमीन आम्हाला इंग्रजांच्या ताब्यात दिली पाहिजे. त्यामुळे शेतकरी नाराज झाले, कारागीर नाराज झाले, व्यापारी नाराज झाले आणि सैनिकांमध्ये सुद्धा असंतोष निर्माण. मित्रांनो, मुठभर आलेल्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. काही इंग्लंड उचलून आणला नव्हता इकडं. या इंग्रजांच्या ऑफिसमध्ये काम करणारी आमचीच माणसं, इंग्रजांच्या सैन्यामध्ये काम करणारी आमचीच पोरं, आणि आमच्या जीवावर, आमच्याच मुलांना आमच्यावरच बंदुका उचलायला लावता. कोणता अन्याय? इंग्रजांचं फक्त 44,000 फौज होती आणि भारतीय फौज जवळजवळ 2.25 लाख हिंदी सैनिक. म्हणजे आमचा सैनिक जास्त होता. आमच्या सैनिकांनी मनात आणलं असतं तर एका क्षणामध्ये गोंधळ झाला असता. पण नाही, आमच्या सैनिकांना वागणूक नव्हती व्यवस्थित, पगार कमी होते, मान सन्मान नव्हता, किंमत नव्हती, पदोन्नती अजिबात नव्हती.
प्रमोशन नव्हतंच, पगार तर फारच केली. मला सांग, हा दुजाभाव कशासाठी? इंग्रजांच्या लोकांना पगार चांगली, मान सन्मान, किंमत. त्यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी घडली की हिंदी सैनिकांना ज्या बंदुका दिल्या होत्या त्या बंदुकीचं नाव होतं एनफिल्ड नावाच्या बंदुका. हा प्रश्न परीक्षेला आहे. त्या बंदुकीचं नाव काय? एनफिल्ड नावाच्या बंदुका त्यांना दिलेल्या होत्या. या एनफिल्ड नावाच्या बंदुकीमध्ये जे काडतूस वापरलं जात होतं त्या काडतुसाला आवरण होतं आणि त्या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली ही बातमी आपल्या सैन्यापर्यंत समजली. मित्रांनो, आपला हिंदू धर्म, हिंदुस्थानामध्ये राहणारा हिंदू धर्म, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत हे मानणारा हिंदू धर्म, दगडाची पूजा करणारा हिंदू धर्म, मानवतावादी असणारा हिंदू धर्म, आणि तुम्ही आमच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावून ते काडतुसाचं आवरण आम्हाला तोंडानं तोडायला लावता. म्हणजे तुम्ही हिंदूच्या धर्माची विटंबना करताय. डुकराचं मांस लावल्यामुळे मुस्लिम समाजाचं सुद्धा धार्मिक विटंबना करताय. काय लावलंय काय तुम्ही? का म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करता? मित्रांनो, ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या सैनिकांना समजली. याची चौकशी झाली पाहिजे. काही अधिकाऱ्यांनी, आपल्या सैनिकाच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजांना विचारलं, आम्हाला समजलंय की तुम्ही आमच्या बंदुकीच्या काडतुसाच्या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावून दिली. इंग्रज म्हणाले, आम्ही कशाला लावणार? कोणी सांगितलं तुम्ही काही विश्वास ठेवताय? आम्ही ते केलेलं नाही. शेवटी मित्रांनो सत्य बाहेर येतं. बराकपूरच्या छावणीमधील मंगल पांडेनं आपल्या छावणीतले 2 शिपाई काडतूस बनवणाऱ्या कंपनीमध्ये पाठवलंय. जा चौकशी करा, हिंदू कारागीर गाठा, त्याच्याकडून माहिती घ्या, काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली जाते का? 2 शिपाई गेले. हिंदी कारागीर गाठला, भारतीय कारागीर गाठला. त्याला विचारलं, बाबा रे, हे काडतूस तयार करता, त्या काडतुसाला गायीची आणि डुकराची चरबी लावता, ही गोष्ट खरी आहे का? त्याने सांगितलं, हिंदू माणूस हिंदूला कधीच खोटं बोलणार नाही. त्यानं सांगितलं लावली जाते. ही बातमी समजल्याबरोबर दोन्ही सैनिक ताडकन बराकपूरच्या छावणीमध्ये दाखल झाले. मंगल पांडे खुर्चीवर बसलाच होता. मंगल पांडे हा ब्राह्मण होता, तापट डोक्याचा होता, हातामध्ये बंदूक होती. 2 शिपाई आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, साहेब, आम्ही चौकशी केली असता काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली जाते, ही गोष्ट खरी आहे. तापट डोक्याचा मंगल पांडे ताडकन उठला, हातामध्ये बंदूक घेतली, काडतूस घातला आणि समोर बसलेला इंग्रज अंमलदार मेजर हुसेन याच्यावर पहिली गोळी झाडली. चिडलेला मंगल पांडे त्यानं मेजर हुसेनला जमिनीवर धाडकन पाडलं. पाहणानो, 1857च्या उठावाची पहिली गोळी झाडणारा बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे. 29 मार्च 1857ला पहिली गोळी झाडली. मंगल पांडेला ब्रिटिश सरकारनं पकडलं आणि 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला ब्रिटिश सरकारनं फासावर लटकलं. मृत्यूला घाबरणारी माणसं नव्हती, अन्यायावर चिडणारी माणसं होती. उठावाची तारीख 31 मे आहे. 29 मार्चलाच गोळी झाडली आणि मित्रांनो, उठावाची 1857च्या उठावाची ठिणगी पडली. तारखा लक्षात ठेवा. 1857च्या उठावाची नियोजित तारीख 31 मे 1857. मंगल पांडेनं मेजर हुसेनवर गोळी झाडली 29 मार्च 1857.
प्रत्यक्ष उठावाला सुरुवात मीरतमध्ये झाली 10 मे 1857. मित्रांनो, अशा प्रकारे 1857च्या उठावाला सुरुवात. मीरत छावणीमध्ये 10 तारखेला काय घडलं? इंग्रज अधिकारी आले, सगळ्या सैन्याला एका लाईनीत उभं केलं. प्रत्येकाला विचारलं, हिंदी सैनिकांना, तू काडतूस वापरणार आहे का नाही? मी वापरणार नाही. तुम्ही गाईची आणि डुकराची चरबी लावलेली आहे, मी काडतूस वापरणार नाही. इंग्रजांनी त्याला एका लाईनीमध्ये उभं केलं. तू काय करणार? मी साहेब वापरणार. काडतूस वापरणाराची एक लाईन केली आणि काडतूस न वापरणारची एक लाईन केली. मित्रांनो, मीरत छावणीमध्ये 85 लोकांनी काडतूस वापरायला नकार दिला. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा केली. पायामध्ये जाड बेड्या घातल्या. आता शिक्षा भोगा. मित्रांनो, आपल्या सैनिकांनी इंग्रजांना विनंती केली, आम्हाला इतकी कडक शिक्षा देऊ नका, आमच्या पायामध्ये जाड बेड्या घालू नका. पण इंग्रज ऐकणारे नव्हते. इंग्रजांनी ऐकलं नाही. आपले लोक, वापरणारे म्हणणारे लोक तिकडे खुश होते. मराठीत म्हण आहे, जात्यातलं रडतं आणि सुपातलं हसतं, ते म्हणणं बरोबर आहे. अहो, प्रत्येक माणसाला 2 मन असतात. प्रत्येक प्रकारे 2 प्रकारची माणसं असतात, काडतूस वापरणारे आणि काडतूस न वापरणारे. त्यावेळेला ज्यांना शिक्षा झाली त्या शिपायामधला एक शिपाई ओरडला, आपल्याच लोकांना ओरडला. जे म्हणाले आम्ही काडतूस वापरतो त्यांच्यावर ओरडला, मोठ्यानो बांगड्या भरा, बांगड्या. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आम्ही नकार दिला काडतूस वापरायला, तुम्ही वापरतो म्हणता, बांगड्या भरा. आम्हाला शिक्षा झाली, तुम्हाला बरं वाटतंय का? मित्रांनो, चिडलेल्या शिपायाचा आवाज आपल्या लोकांनी ऐकला. हिंदू रक्त आहे, रक्त सळसळतं. सगळ्या सैनिकांनी हातामध्ये बंदुका घेतल्या आणि तिथं असलेल्या मीरत छावणीमध्ये असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. मीरत छावणीमध्ये एक इंग्रज अधिकारी सुद्धा आपल्या लोकांनी जिवंत ठेवला नाही. हा उठाव मीरत उठाव 10 मे 1857. मीरतमध्ये जय जयकार सुरू झाला. इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. आता आम्ही इंग्रजांना सोडणार नाही. 31 मे पुढंच ठरलं झालेलं आहे. 10 मेलाच उठावाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मित्रांनो, हे सगळं करत असताना आता मीरत ताब्यात मिळालं. मीरतपासून दिल्ली 30 किलोमीटर. चलो दिल्ली, आता थांबायचं नाही. मीरत आपल्या ताब्यात मिळाला. आपण दिल्लीकडे रवाना. आणि 30 मैल चालून दिल्लीमध्ये सैन्य रवाना झालं. बाळांनो, दिल्ली 24 तासांमध्ये आपल्या सैनिकांनी ताब्यात घेतली. त्यावेळेला दिल्लीच्या महत्त्वाचे इंग्रजांचे सगळे लोक उन्हाळ्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. त्या संधीचा फायदा घेतला आणि आपल्या सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेतली. आणि त्यावेळेला बहादूर शाह जफर हा मुघल सत्तेतील शेवटचा बादशाह. हा प्रश्न लक्षात ठेवा. मुघल सत्तेतील शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर याला भारताचा सम्राट बनवलं आणि दिल्ली त्यांच्या ताब्यात देऊन आपलं सैन्य पुढे निघालं. कारण हा उठाव मर्यादित नव्हता, भारतभर उठाव होता. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारताच्या 4 दिशेला उठाव पांगवायचा होता. त्या दृष्टिकोनातून उठावकरी पुढे गेले. मित्रांनो, अशा प्रकारे हा उठाव भारताच्या उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात झालेला. आपल्याकडे त्याचं प्रमाण कमी आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता ठिकठिकाणी उठावाचं नेतृत्व कुणी केलं हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. मित्रांनो, दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केलं. परीक्षेला प्रश्न विचारले जातात.
दिल्ली उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर याने केलं. कानपूर उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे. लखनौ उठावाचं नेतृत्व अयोध्याच्या बेगम हजरत महल यांनी केलेलं आहे. अयोध्याच्या बेगम हजरत महल यांनी केलेलं आहे. बिहार उठावाचं नेतृत्व कुंवर सिंह यानं केलेलं आहे. झाशी उठावाचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केलेलं आहे आणि त्यांना तात्या टोपे यांनी सहकार्य दिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ठिकठिकाणी उठाव झाले. महाराष्ट्रामध्ये किरकोळ उठाव झाले. गुजरात, महाराष्ट्र, मद्रास, केरळ, हैदराबाद, मैसूर या ठिकाणी किरकोळ उठाव झाले, परंतु उत्तर भारतामध्ये उठाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता सर्वात उठावाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उठावामध्ये भारतीयांचा पराभव झालेला. इंग्रज सगळे थंड हवेच्या ठिकाणी गेलेले परत आले. आल्याबरोबर त्यांनी 60,000 सैनिकांची भरती केली आणि झालेला उठाव मोडून काढण्याचं काम इंग्रजांनी सपाट्यानं चालवलं. यामध्ये कर्नल नील, जनरल स्मिथ, सर ह्यू रोज आणि जनरल कॅम्बेल या सेनानीनं फार मोठं काम केलेलं आहे आणि झालेला उठाव दडपून टाकण्याचं काम या इंग्रज सेनानीने केलेलं आहे. अरे कर्नल नील तर इतका बदमाश होता की त्यानं अलाहाबाद या ठिकाणी 6,000 हिंदू लोकांची कत्तल एका दिवसात केली. बारकाईनं जरा विचार करा. कर्नल नील यानं 6,000 लोकांची कत्तल केली. मित्रांनो, इंग्रज सैन्य इतकं प्रबळ होतं, इतकं ॲक्टिव्हपणे लढत होतं की 2,000 इंग्रज सैन्याबरोबर आपलं भारतीय 1,00,000 फौज लढत होती. मित्रांनो, अशा प्रकारे 1857च्या उठावामध्ये इंग्रजांनी आपला उठाव दडपून टाकला. भारतीयांचा पराभव झाला. जोमानं केलं होतं सुरू, परंतु ते कमी पडले. मित्रांनो, या उठावामध्ये जरी आपला पराभव झाला तर पराभव का झाला याला 13 कारण आहेत आणि 1857चा उठाव का झाला यालाही 13 कारण आहेत. पराभव एका गोष्टीनं होत नाही, अनेक गोष्टीनं होत. मला सांगा, कोरोनामध्ये तुमच्या घरामध्ये जर एखादा कोरोना झालेला माणूस असेल तर त्याला दवाखान्यात पोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स पाहिजे. अहो, काही लोकांना ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून घरातच मेले. म्हणजे दळणवळण महत्त्वाचं आहे, शस्त्रास्त्र महत्त्वाचे आहे. आपल्या लोकांना हे एनफिल्ड नावाच्या बंदुका आणि इंग्रजाकडे अत्याधुनिक बंदुका. आपल्याला नेतृत्व नव्हतं, त्यांना नेतृत्व होतं. अशा अनेक गोष्टी या उठावामध्ये कारणीभूत आहेत. प्रत्यक्ष ज्या वेळेला मी हा उठाव घेणारच आहे त्यावेळेला बारीक सारीक गोष्टीची अभ्यास तुमच्याशी मी करणारच आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला कल्पना दिली, कारण अजून आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात झालेली नाही. हे तुम्हाला प्रास्ताविक सांगितलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. 1857चा उठाव झाला. 1857 पर्यंत इसवी सन 1600 निर्माण झालेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारताचा कारभार बघत होती. 1600 ते 1857 या कालावधीमध्ये भारतामध्ये इंग्रजांचा कारभार पाहणारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. पण आता काय झालं माहिती आहे का? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधून कारभार काढून घेण्याचं ब्रिटिश सरकारनं ठरवलं आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधून कारभार काढून घेतला आणि तो कारभार इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या हातामध्ये देण्यात. म्हणजे कारभार बदलला, खांदेपालट झाली आणि व्हिक्टोरिया राणीच्या हातामध्ये कारभार आला. 1857च्या उठावामध्ये आपला पराभव झाला, परंतु इंग्लंडच्या राणीनं अलाहाबाद शहरामध्ये 1858 जाहीरनामा प्रसिद्ध केला. घाबरू नका, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. तुम्हाला समानतेची वागणूक दिली जाईल, तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं जाईल, तुमच्यावर कोणताही अन्याय केला जाणार नाही, असं जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. हे लक्षात ठेवा. आणि हा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगने वाचवला. लॉर्ड कॅनिंग हा कोण हा प्रश्न विचारला जातो. लॉर्ड कॅनिंग हा 1856 भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला होता.
1856मध्ये. 1856ला तो भारतामध्ये आला, हुशार होता, चांगला होता, त्याला भारतासाठी काहीतरी करायचं होतं. परंतु 1857ला उठावाला सुरुवात झाली. काय करणार तो म्हणणार मला इंग्रजांचं राज्य टिकवण्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार, मला तुमच्यासाठी काही करता येणार नाही. आणि म्हणून परीक्षेला प्रश्न विचारला जातो, भारतातला शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड कॅनिंग. आणि त्याच लॉर्ड कॅनिंगचं कर्तृत्व बघून व्हिक्टोरिया राणीनं भारताचा पहिला व्हाईसराय म्हणून लॉर्ड कॅनिंगची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे एकच नाव दोन प्रश्नाला आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, अलाहाबाद शहरामध्येही जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि आत्तापासून आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात. आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळी पूर्ववत माहिती तुम्हाला थोडीशी कल्पना असावी म्हणून मी तुम्हाला दिलेली आहे. आता यामध्ये बरेच प्रश्न येऊन गेले. 1857चा उठाव केव्हा झाला? भारतामध्ये रेल्वे कोणाच्या काळामध्ये आली? प्लासीची लढाई केव्हा झाली? भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया पक्का कोणत्या लढाईमुळे झाला? कोणत्या लढाईने पाया बसला गेला? प्लासीच्या लढाईने पाया बसला, बक्सारच्या लढाईने पाया पक्का झाला. असे अनेक प्रश्न छोटे मोठे याच्यामध्ये आहेत. हे प्रस्तावित माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्यावरचे प्रश्न मी मध्ये आधी तुम्हाला विचारणारच आहे. पुढच्या लेक्चरच्या वेळेला मी मागचे प्रश्न विचारणारच आहे. त्यामुळं काळजी करू नका. फक्त एक आहे, लेक्चर रेग्युलर ऐकलं पाहिजे. मी दररोज देणार आहे. मी लेक्चर दररोज देणार आहे. माझा थोडा थोडा भाग मी पुढून येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे आणि शिवाय तुमच्या प्रश्नांचा सरावसुद्धा घेणार आहे. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे आपल्याकडे 15,000 प्रश्नांचा PDF आहे. जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी मला कळवा, फोन करा. माझा फोन नंबर खाली असतोच. आणि काही अडचण आली तरी मला विचारा. आणि लेक्चर बरोबर होतं आहे की नाही, तुम्हाला काही समजतं आहे का नाही, काहीतरी बोला. नुसतं ऐकायचं आणि गप्प बसायचं असं चालतं आहे का? सर तुम्ही सांगताय जे बरोबर आहे, चुकीचं आहे, अमुक आहे, तमुक आहे, कसं बोलताय, आवाज कसा आहे, काय कसं आहे सांगत चला. आपल्या काही माहिती असेल कमेंट्समध्ये टाका. शेवटी मी तुमचाच आहे. मला सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. उद्या प्रत्यक्ष आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना आपण उद्या करणार आहोत. आम्हाला आज ना उद्या स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आमचा देश आहे, आम्हाला मिळाला पाहिजे. टिळक म्हणायचे. टिळकांची चतुसूत्री तुम्हाला कल्पना. स्वदेशी स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार. उद्या आपण राष्ट्रीय सभेची स्थापना करून अभ्यासक्रमाची पुढची वाटचाल सुरू करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.